नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गुपिताची सुरुवात होती। समाजाचे टोमणे आणि घरचे तिरस्कार यांनी प्रिया आज एक संधीवर होती, जिथे तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कठीण निर्णय घ्यायचा होता। तिचा नवरा सूरज, जो तिच्या जीवापाड प्रेम करायचा, पण नियतीचा खेळ असा की तो तिला आई होण्याची सूट देऊ शकत नव्हता। आजूबाजूच्या लोकांनी त्या टोचक्या शब्दांनी प्रियाचे मन फार विरघळून गेले होते। याच तणावातून तिच्यात आणि तिच्या लहानपणीच्या मित्रात एक रात्री असे काही घडते की ही गोष्ट फक्त एका रात्रीची नव्हती, तर एका अशा गुप्त नात्याची सुरुवात होती ज्याची कल्पना सूरजलाही नव्हती। स्वरात आणि संसारातील रिकामपणा। प्रिया आणि सूरजच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती। दिसायला दोघेही एखाद्या राजबिंड्या जोड्यासारखे दिसायचे। सूरज एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पदावर नोकरीवर होता आणि प्रियाच्या घराची जबाबदारी अत्यंत सुलभपणे सांभाळली होती। लग्नानंतरचे सुरुवातीचे काही महिने एखाद्या स्वप्नासारखे गेले, पण जसा जसा काळ पुढे सरकला तसा आजूबाजूच्या लोकांचा आणि नातेवाईकांचा प्रश्न विचारला जाऊ लागला। प्रिया, गोड बातमी कधी मिळेल? प्रियाला लहान मुलांची खूप आवड होती। तिला नेहमी वाटायची की आपल्यालाही अंगणात एखादे लहानगे पाऊल पडले की हे आयुष्य पूर्ण होईल। पण 2 वर्ष उलटूनही ती आई होऊ शकली नाही। सुरुवातीला तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण नातेवाईकांचे टोमणे आता थेट काळजाला टोचू लागले होते। काही दिवसांपूर्वी प्रिया आपल्या आजोळ गेली होती। तिथे तिची सुटका झाली नाही। तिच्या काकूने 4 चौघात विचारले, काय ग प्रिया, 2 वर्ष झाली, अजून पाळणा हल्ला नाही, तुमच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया फक्त फिकट असून विषय टाळायची, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती। सूरजला या विषयावर बोलणे अजिबात आवडत नसे। तो नेहमी म्हणायचा, होईल ग, एवढी काळजी आहे। पण प्रियाला आता राहवले नाही। तिने स्वतःहून पुढाकार घेतला आणि दोघांनी वैद्यकीय तपासणी करायची ठरवली। अनेक डॉक्टरांच्या फेऱ्या मारल्यानंतर आणि अनेक चाचण्यांनंतर जो रिपोर्ट समोर आला त्याने प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली। रिपोर्टनुसार प्रियामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, पण सूरजमध्ये काही शारीरिक समस्या होत्या, ज्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांना कधीच स्वतःचे बाळ होऊ शकणार नव्हते। डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की नॅचरल पद्धतीने मूल होणे अशक्य आहे। त्या रात्री प्रिया डोळ्याला डोळा लावू शकली नाही। ती विचार करत होती, माझे काय चुकले? मला आई होण्याची चूक कधी मिळणार नाही का? सूरजला हे सत्य समजले असते तर तो पुरुष म्हणून किती खचला असता। याचा विचार करून तिने सत्य त्याच्यापासून लपवून ठेवणे ठरवले, पण आई होण्याची ओढ तिला शांत बसू देत नव्हती। तिच्या डोक्यात एकच असा विचार आला जो समाजाच्या नजरेतून चुकीचा होता, पण एका स्त्रीच्या मातृत्वाच्या ओढीपेक्षा तिला योग्य वाटू लागली। जर सूरजकडून हे शक्य असेल तर मी दुसऱ्याकडून मदत घेऊ शकते। आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर एका व्यक्तीचा चेहरा आला, तिचा लहानपणचा मित्र रोहन। हा सूरजचाही चांगला मित्र होता आणि लग्नानंतरही त्याच्या घरी येणे जाणे होते। रोहन स्वभावाने शांत, समजूतदार आणि शरीरयष्टी सदृढ होता। तो अजूनही अविवाहित होता। एके दिवशी सूरज कामाच्या निमित्ताने 2 दिवसासाठी शहराबाहेर जाणार होता। प्रियाला वाटले की हीच ती वेळ आहे। थरथरत्या हाताने तिने रोहनला फोन लावला। हॅलो रोहन, प्रिया आहेस का? अरे जरा घरी येणं, महत्त्वाचे बोलायचे आहे। रोहनला आश्चर्य वाटले, पण तो काही वेळातच प्रियाच्या घरी आला। प्रिया खूप तणावात होती। रोहनने तिला विचारले, प्रिया काय झाले? तू अशी चिंतेत का दिसतेस? प्रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रडलेल्या स्वरात डॉक्टरांची रिपोर्ट आणि आपली अडचण रोहनला सांगितली। रोहन शांतपणे ऐकून घेत होता। खरं तर रोहनच्या मनात प्रियाबद्दल लहानपणापासूनच एक प्रेम होते, पण मैत्री तुटेल या भीतीने त्याने कधीच ते व्यक्त केले नव्हते। प्रियाने थेट विचारले, रोहन, मला आई व्हायची आहे आणि मला तुझ्या मदतीची गरज आहे। मला माहीत आहे की हे ऐकल्यावर तुला विचित्र वाटेल, पण तुझ्याशिवाय मी दुसरा कोणावर विश्वास ठेवू शकत नाही। रोहन सुन्न झाला। त्याला आनंदही होत होता आणि भीती, पण प्रियाचे दुःख त्याला बघवत नव्हते। त्याने तिचा हातात हात घेतला आणि म्हणाला, प्रिया तू शांत हो, मी तुला कधीच दुःखात पाहू शकत नाही। जर तुला वाटत असेल की ही तुझी इच्छा आहे तर मी तुला साथ द्यायला तयार आहे। बाहेर पावसाचा जोर वाढत होता
आणि घरामध्ये एक वेगळ्याच अनामिक नात्याची सुरुवात झाली होती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि घराच्या चार भिंतींमध्ये दोन जीवांमध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती. रोहनने जेव्हा प्रियाला मदतीचा शब्द दिला तेव्हा तिच्या मनावरचा काही भार कमी झाल्यासारखे वाटले, पण त्याचवेळी एक अनोळखी भीतीची लकीरही तिच्या मनातून उमटून गेली. रोहनने प्रियाला उठून तिला आधार दिला. प्रिया थरथरत होती. रोहन हळूवार आवाजात म्हणाला, प्रिया, स्वतःला दोषी मानू नकोस. जिथे तिला वासना नव्हती तर एक प्रकारची आत्मीय आणि ओढ दिसत होती. ती हळूच म्हणाली, रोहन, चल बेडरूममध्ये. दोघेही बेडरूममध्ये आले आणि मंद दिव्याचा प्रकाश खोलीत एक वेगळी धुंदी निर्माण करत होता. सूरज घरी नसल्यामुळे वातावरणात एक प्रकारची मनमोकळेपणा होता. तरीही प्रियाच्या मनात धाकधूक सुरू होती. रोहनने हळुवारपणे प्रियाला आपल्या मिठीत ओढले. प्रियाला जाणवले की रोहनचा स्पर्श सुरेशपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या स्पर्शात एक प्रकारची ओबडधोबड आणि पुरुषी ताकद होती, ज्यामुळे प्रियाच्या अंगावर शहारा आला. रोहनने अत्यंत प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेले. सुरुवातीला दोघेही थोडे अडखळले, पण पावसाच्या आवाजात आणि खोलीतील त्या मंद प्रकाशात सर्व मर्यादा विरघळून गेल्या. रोहन तिला एखाद्या प्रियसीसारखे जपत होता. त्या रात्री प्रियाला पहिल्यांदा जाणवले की ती खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून पूर्ण होत आहे. रोहनने तिला फक्त शारीरिक सुखच नाही तर एक आत्मसिक आधारही दिला. जवळजवळ 1 तास तो तिला आपल्या कुशीत घेऊन बसला होता. तिच्या केसातून हात फिरवत तिला सांगत होता की तो नेहमी तिच्या पाठीशी उभा आहे. ती रात्र केवळ एक गरजेची नव्हती तर प्रियाच्या आई होण्याच्या स्वप्नांची होती. पहिली पायरी होती. सकाळ व्हायच्या आतच रोहन तिथून निघून गेला. जाताना त्याने प्रियाच्या हाताला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाला, काळजी घे, मी पुन्हा येईल. आता रोहनचे येणे जाणे वाढले होते. सूरज कामाच्या निमित्ताने बाहेर गेला की रोहन हमखास जिथे प्रियाच्या मनात अपराधीपणाची भावना हळूहळू कमी होत गेली आणि एका नव्या आशेचा किरण निर्माण झाला. दोघांमधील नाते आता फक्त शारीरिक गरजेपुरते राहिले नव्हते, तर त्यात एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. असेच काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर प्रिया मळमळ करायला सुरुवात झाली. तिच्या मनात आनंदाची एक लहर उसळली. तिने तातडीने मेडिकलमधून टेस्ट किट आणली. जेव्हा तिने त्या किटवर गुलाबी रेषा पाहिल्या तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागली. तिचे अनेक वर्षाची तहान शामली होती. तिने सूरजला नव्हे तर पहिला फोन रोहनलाच केला. रोहन, लवकर ये, आनंदाची खूप मोठी बातमी आहे. रोहन धावताच तिच्या घरी आला. प्रियाने त्याला टेस्टची किट दाखवली. रोहनच्या चेहऱ्यावर एक निर्मळ समाधान होते. त्याने आनंदाच्या भरात प्रियाला उचलून घेतले आणि गोल फिरवले. तो म्हणाला, प्रिया, तू यशस्वी झालीस. तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. संध्याकाळी जेव्हा सूरज घरी आला तेव्हा प्रियाने त्याला गोड बातमी दिली. सूरजला आपल्या कानावर विश्वास बसेना. तो इतका आनंद झाला की त्याने अख्खा सोसायटीत पेढे वाटले. त्याच्या मनात शंकेचा लव कसेही नव्हता. त्याला वाटले की डॉक्टरांचे रिपोर्ट चुकीचे असावे किंवा दिवाळीनेच हा चमत्कार घडवला आहे. जसे तसे महिने सरकू लागले. प्रियाच्या शरीरात आणि मनात बदल होत गेले. रोहन मात्र आता केवळ मित्र राहिला नव्हता. तो प्रियाची काळजी घेण्यासाठी वारंवार येऊ लागला, कधी फळे घेऊन तर कधी तिच्या आवडीचा खाऊ घेऊन. सूरजलाही वाटायचे की रोहन हा घरचा माणूस असल्यासारखा मदत करतोय, पण त्या पडद्याआड काय सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. 9 महिने 9 दिवसांचा तो सुखद प्रवास अखेर पूर्ण झाला. डॉक्टरांच्या त्या पांढरेशुभ्र भीतीआड क्रिया एका वेगळ्या वेदना सोसत होती, पण तिच्या मनात एक ओढ होती आपल्या बाळाला पाहायची. अखेर तो क्षण उजडला आणि एक गोंडस मुलीच्या रडण्याचा आवाज संपूर्ण लेबर रूम दुमदुमत गेली. बाळाला पाहताच सूरजच्या डोळ्यात पाणी तळले. त्याने नाजूकपणे त्या चिमुकलीला आपल्या हातात घेतले. तो आनंदाने ओरडला, बघ प्रिया, अगदी माझ्यासारखीच दिसते. आपली पोर, ही तर माझी परी आहे. प्रिया बेडवर पडल्या पडल्या फक्त फिकट असली. तिने उभ्या असलेल्या रोहनकडे पाहिले. रोहनच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि समाधानाची हास्य होते. त्याला माहिती होते की त्या चिमुकलीच्या नसांमध्ये कोणाचे रक्त धावते. सूरज त्याला आपले अंश मानत सुरुवात करत होता. तो खरोखर रोहनच्या प्रेमाचा पुरावा होता. बाळ घरी आली आणि घराचा कोणापणा आनंदाने भरून गेला. सूरज आता ऑफिसमधून लवकर घरी येऊ लागला. तो तासनतास परीसोबत
खेळत बसायचा हे सर्व बघताना प्रियाला समाधान वाटायचे, पण मनात कुठेतरी अप्रतिमानाची टोचणी लागायची. या टोचणीपेक्षा रोहनची ओढ आता अधिक प्रबळ होऊ लागली होती. रोहनचे येणे जाणे आता अधिक वाढले होते. तो प्रियाला भेटायला नव्हे तर आपल्या पोटच्या गोळ्याला परीला बघायला यायचा. रोहन जेव्हा परी आपल्या हातात घ्यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक काही वेगळी सांगून जायची. सूरजला वाटायचे की रोहन हा खूप चांगल्या मनाचा मित्र आहे, म्हणून तो इतका जीव लावतोय. कधीतरी तर सूरजचं रोहनला फोन करून म्हणायचा, अरे रोहन, आज लवकर घरी ये, परी तुझी वाट बघते, तुझी सवय झाली आहे तिला. सूरज तेव्हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर असायचा. तेव्हा रोहन आणि प्रिया यांच्यातील जवळीक अधिक घट्ट होत गेली. त्यांच्यातील नाते आता फक्त शरीरापुरते मर्यादित राहिले नव्हते. परी झोपलेली असताना रोहन प्रियाला जवळ घ्यायचा, तेव्हा प्रियाला वाटायची की हीच तिची खरी जग आहे. एके दिवशी दुपारी रोहनने प्रियाला हळूच विचारले, प्रिया, तुला कधी असे वाटते की आपण सूरजचा विश्वासघात करतोय? प्रियाने रोहनच्या छातीवर डोके टेकवले आणि म्हणाली, रोहन, मला माहिती आहे की हे चुकीचे आहे, पण तुझ्यामुळेच मला मातृत्व मिळाले. आता मला सूरजपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. तू माझ्या आयुष्यात हवा आहेस, कोणत्याही नात्याने तरी चालेल. रोहनने तिला अधिकच घट्ट आपल्या मिठीत धरली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि आत त्या दोघांमध्ये प्रेमाचा नवा संसार फुलत होता. ते नाते आता फक्त समांतर आयुष्यासारखे राहिले होते. जगाला दिसणारा सुरुवातचा संसार आणि पडद्याआड असलेले रोहन प्रियाचे हे गुप्त बघता बघता परी 2 वर्षाची झाली. तिचा वाढदिवस सूरजने मोठ्या थाटामाटात साजरा केला. सर्व पाहुण्यांसमोर सूरज परीला कडेवर घेऊन अभिमानाने फिरत होता, पण प्रियाचे लक्ष फक्त दुरून हे सर्व पाहणाऱ्या रोहनकडे होते. रोहनने परीसाठी एक सोन्याची नाजूक साखळी आणली होती. सूरज म्हणाला, अरे रोहन, एवढे महागडे गिफ्ट कशाला? तू आमच्यासाठी आहेस, हेच खूप आहे. रोहन फक्त हसला आणि त्याने प्रियाकडे एक तिरकी कटाक्ष टाकला. त्या नजरेत त्याचे कायमचे गुपित दडलेले होते. पण आता प्रश्न असा होता की हे गुपित किती काळ टिकणार? परी जशी मोठी होत गेली तशी तिचे वैशिष्ट्ये रोहनसारखी दिसू लागले होते. समाजाच्या नजरा आणि सूरजचा अंधविश्वास या सगळ्यांमध्ये प्रियाचे हे गुपित कसे टिकणार? काळ झपाट्याने पुढे सरकत होता. परी आता बोबडे शब्द बोलू लागली होती आणि रांगता रांगता घराबाहेर पडू लागली होती. घरात सूरज, प्रिया आणि परी असा एक सुखी संसार होता. जगाला दिसत होते, पण या संसाराचे एक अदृश्य आधारस्तंभ होता रोहन. रोहन आता केवळ पाहुणा उरला नव्हता, तर तो कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला होता. सूरजला कामाच्या निमित्ताने अनेकदा उशिरापर्यंत बाहेर जावे लागे. अशावेळी रोहन प्रियाला आधार द्यायचा. सुरुवातीला जे नाते फक्त मदतीसाठी सुरू झाले होते ते आता खोलवर रुजलेल्या प्रेमात बदलले होते. प्रियाला आता जाणीव झाली होती की तिचे रोहनवर मनापासून प्रेम जडले आहे. रोहनच्या मनात तर आधीपासूनच होते, पण आता परीच्या रूपाने त्याचे हे प्रेम अधिकच घट्ट झाले होते. जेव्हा सूरज घरी नसायचा तेव्हा रोहन आणि प्रिया तासनतास गप्पा मारत बसायची. त्यांच्यातील जवळीक गाथा आता इतकी वाढली होती की एकमेकांना न बघता त्यांची चैन पडत नसे. एके दिवशी दुपारी परी झोपली असताना रोहनने प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, प्रिया, कधी कधी मला खूप भीती वाटते. हे खूप जर कधी सूरज समोर आले तर काय होईल? आपण एका अशा वळणावर आहोत जिथून मागे पाहणे शक्य नाही. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, रोहन, मला माहिती आहे की सूरजचा विश्वासघात करतोय, पण तुझ्यामुळेच मला आई होण्याची सुख मिळाली. तुझ्या प्रेमामुळेच मी आज जिवंत आहे. मला आता सूरजपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. हे प्रेम आहे की वेळ मला माहीत नाही, पण तू माझ्या आयुष्यात हवा आहेस. त्या क्षणी दोघांनाही जगाचे भान उरले नव्हते. त्यांचे हे गुपित आता समांतर आयुष्यासारखे झाले होते. ते दोघेही एका छताखाली नसले तरी मनाने मात्र संपूर्ण एकमेकांचे झाले होते. सूरज निरागसच होता. त्याचा आपल्या पत्नीवर आणि मित्रावर अंधविश्वास होता. परी जशी जशी मोठी होत गेली तशी ती रोहनसारखी दिसू लागली. कधी कधी सूरज गमतीत म्हणायचा, अरे रोहन, परीचा स्वभाव आणि डोळे अगदी तुझ्यासारखेच आहेत. तुझा इतका लळा लागलाय की तिला ती तुझीच मुलगी वाटते. सूरजच्या या वाक्याने प्रियाच्या काळजाचा ठोका चुकायचा. रोहनचे येणे जाणे आता अधिक वाढले होते. तो बहुतेक वेळा प्रियाच्या मदतीसाठीच असायचा, परंतु त्याच्या नजरेतून कधीकधी असे काही भाव उमटायचे जे फक्त दोघांनाच समजत असत. रोहनच्या मनात त्या मुलीबद्दल एक वेगळीच कोवळी माया
निर्माण झाली होती. जरी तो स्वतःला समजावून सांगत होता की तो फक्त एक मित्र आहे, पण त्या मुलीच्या रडण्यातही त्याला प्रेमाचा नाद ऐकू यायचा. दुसरीकडे प्रिया आपल्या मनात दोन नात्यांच्या काठावर उभी होती. एका बाजूला सूरजचे निर्मळ प्रेम होते, तर दुसरीकडे रोहनची निशब्द साथ. दिवस जात होते तसे प्रियाला जाणवू लागले की रोहन तिच्यासाठी फक्त मदतीचा हात राहिलेला नाही, तर तिच्या जीवनातील एक अनिवार्य अस्तित्व बनला आहे. परंतु हे नाते कितीही जिव्हाळ्याचे असले तरी ते सावलीत जगणारे होते, आणि सावल्या कधी ना कधी आकार घेऊ लागतात. एके दिवशी संध्याकाळी सूरज नेहमीपेक्षा लवकर घरी आला. घरात शांतता होती. प्रिया स्वयंपाकघरात होती, पण रोहन हॉलमध्ये छोट्या बाळाला उचलून खेळवत होता. सूरज आत येताना थबकला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडी गोंधळलेली शंका दिसली. प्रिया धावत बाहेर आली आणि पटकन म्हणाली, अरे सूरज, रोहन फक्त मदत करायला आला होता. बाळ रडत होतं म्हणून सूरज शांतपणे हसला, पण त्याच्या डोळ्यात एक क्षणभर चमकलेला प्रश्न प्रिया चुकवू शकली नाही. त्या रात्री जेवताना सूरज शांत होता. प्रिया सतत त्याच्या मुद्रेकडे पाहत होती. अखेर तिने विचारले, काय झालं? काही विचारात आहेस का? सूरजने हलक्या आवाजात विचारले. प्रिया, एक प्रश्न विचारू? बाळ जन्मल्यानंतरपासून रोहन खूप वेळा घरी येतोय ना? प्रिया थिजली. तिच्या छातीत धडधडू लागले, पण तिने स्वतःला सावरून हसत उत्तर दिले, अरे रोहन आपला जवळचा मित्र आहे आणि तूही त्याला भावासारखा मानतोस. तो मदत करायला येतो, यात गैर काय आहे? सूरजने तिच्याकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पूर्ण नव्हते. त्या रात्री प्रिया झोपू शकली नाही. तिच्या मनात एक अस्वस्थतेची सावली घर करून बसली होती. दुसऱ्या दिवशी रोहन आला तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरची भीती त्याच्या लक्षात आली. त्याने विचारले, काय झालं? तू चिंतेत दिसतेस? प्रिया हळुवार आवाजात म्हणाली, रोहन, असं वाटतंय की आता हे सगळं कुणाच्या तरी नजरेत येईल. सूरजने काल पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे. रोहनने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, प्रिया, काळजी करू नकोस. मी सीमा ओलांडणार नाही. मी दूरही जाईन जर तुला किंवा बाळाला यातून काही त्रास होणार असेल तर. पण प्रियाने त्याचा हात घट्ट पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझ्याशिवाय मला भीती वाटते रोहन. मला कोणापेक्षा जास्त मनशांती तुझ्याकडून मिळते, पण त्याचवेळी तुझे अस्तित्व माझ्या संसारासाठी धोका बनत आहे. दोघेही शांत झाले. त्या क्षणाने त्यांच्या नात्यात एक वेगळाच प्रश्न उभा केला होता. काही दिवस गेले, पण प्रियाच्या मनातील अस्वस्थता अजून वाढतच होती. सूरज आता अधिक निरीक्षक झाला होता. तो काही बोलत नसे, पण त्याच्या नजरेतला बदल प्रिया ओळखत होती. तिला वाटत होतं सर्व काही हातातून निसटत चाललंय. रोहनही आता कमी येऊ लागला होता. त्याला भीती होती की त्याच्या उपस्थितीमुळे प्रियाच्या संसारात फूट पडू शकते, पण प्रियाला त्याच्याशिवाय रिकामपण जाणवत होतं. ती दिवसभर सूरजसमोर सामान्यपणे वागत असे, पण एकटी पडली की रोहनचे शब्द तिच्या मनात वारंवार घुमत राहायचे. एके संध्याकाळी पाऊस जोरात कोसळत होता. प्रिया खिडकीत उभी राहून बाळ झोपवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. रोहनचा कॉल स्क्रीनवर चमकत होता. प्रिया क्षणभर थबकली. अखेर तिने कॉल उचलला आणि हलक्या आवाजात बोलली, बोल, काय झालं? रोहनचा आवाज गंभीर होता. प्रिया, मी उद्या शहर सोडून जातोय. मला ट्रान्सफर मिळाली आहे. कदाचित हे चांगलंच होईल दोघांसाठी. प्रियाचं हृदय पाण्यात बुडाल्यासारखं झालं. एव्हाना बाळ झोपलं होतं, पण तिच्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही तिला ऐकू येत नव्हता. तिने विचारलं, तू मला न सांगता जाणार होतास? रोहन शांतपणे म्हणाला, न सांगून गेलो असतं तर तुला अधिक दुःख झालं असतं, म्हणून सांगायला फोन केला आहे. प्रिया काही बोलू शकली नाही. त्या रात्री तिने सूरजकडे पाहिलं. तो शांतपणे टीव्ही पाहत होता, पण प्रियाला जाणवत होतं की त्याच्या शांततेत एक अनामिक अंतर वाढत चाललंय. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन निघणार होता आणि प्रियाला उगाचच घरात बेचैनी जाणवत होती. तिने वेळ पाहिली आणि ती अनावरपणे बाहेर पडली. पावसाने रस्ते ओले झाले होते, पण तिच्या मनातल्या वादळापेक्षा ते काहीच नव्हते. ती थेट त्या चौकाजवळ पोचली. तिथून रोहन त्याच्या ट्रान्सफरसाठी बस पकडणार होता. रोहन तिथे उभा होता, बॅग खांद्यावर आणि चेहरा उदास. प्रिया दुरूनच पाहत त्याला म्हणाली. ती पुढे जाणार एवढ्यात सूरजच्या बाईकचा हॉर्न तिच्या मागे वाजला. तिने वळून पाहिलं. सूरज तिच्याकडे थेट नजर लावून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खोल दुखावलेला भाव होता. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला, प्रिया, तू इथे कशासाठी आली आहेस? प्रियाचे पाय जणू जमिनीत रोवले गेले होते. रोहनने दोघांकडे पाहिले.
आणि थंड पावसात त्याच्या नजरेतलं सत्य स्पष्ट होत. 3 जीवनं एका क्षणात एका समोर उभी होती. एका नात्याचा सत्य क्षण जवळ आलेला होता आणि प्रत्येकाला समजत होतं की आता परत मागे जाण्याचा मार्ग नाही. सूरजच्या त्या एकमेव प्रश्नाने वेळ थांबल्यासारखी झाली होती. प्रिया तिथे उभी होती, भिजलेल्या केसांसह ओल्या रस्त्याच्या मधोमध, आणि तिच्या ठोक्यांचे हृदयाचे ठोके बाहेरच ऐकू येतील इतके मोठे झाले होते. रोहनने हळूच एक पाऊल मागे घेतले. त्यांना जाणवलं होतं की आजचा क्षण त्याचं नातं कुठल्या दिशेने वळवेल. 3ही जण पावसात उभे होते आणि त्या पडणाऱ्या थेंबांची टप्प टप्प आवाज जणू त्यांच्या हृदयातल्या दडदडीसारखीच होती. प्रियाने सूरजकडे पाहिलं. त्याचा चेहरा रागाने भरलेला नव्हता, तर वेदनेसारखा होता, जणू तो एक सत्य ओळखण्याच्या काठावर उभा होता. प्रिया तरतरत आवाजात म्हणाली, मी रोहनला निरोप द्यायला आले होते. सूरजने भुवया उंचावल्या. त्या एका क्षणी त्याच्या डोळ्यात एक खोल संशय चमकून गेला, पण तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे सरळ पाहत उभा राहिला. रोहनने हळूच म्हटलं, सूरज. प्रिया फक्त इतकं ऐकूनच सूरजने हात वर करत त्याला थांबवलं. मला तुमचं दोघांकडून शब्द नकोत, मला तुमच्या नजरा पुरेशा आहेत. रोहनचा श्वास अडखळला. प्रियाच्या हातावर पकड घट्ट झाली, पण सूरजचा पुढचा शब्द मात्र शांत होता. पण त्या शांततेत प्रचंड वादळ दडलं होतं. प्रिया, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? पाऊस अचानक जणू आणखी जोरात पडू लागला. प्रियाचं हृदय धडधडत होतं. तिच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचा क्षण चमकून गेला, जिथे पावसाच्या आवाजात रोहनचा स्पर्श तिच्या आत्म्यालाही हलवून गेला होता. पण सूरजसमोर तिला काहीच सुचत नव्हतं. तिने फक्त डोळे बंद केले आणि एक अश्रू तिच्या गालावरून वाहत खाली पडला. सूरजने तो अश्रू पाहिला आणि त्याच्या डोळ्यातलं संशयाचं वादळ एक अनामिक वेदनेत बदललं. तो हळूच तिच्या जवळ आला, इतका जवळ की प्रियाला त्याच्या श्वासांचा उबदार स्पर्श जाणवला. सूरज तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजला, प्रिया, अश्रू कशाचा आहे, सत्याचा की अपराधीपणाचा? प्रियाचा श्वास अडखळला. तिच्या मनातल्या लपलेल्या भावना वाऱ्यासारख्या उसळू लागल्या. ती बोलणार एवढ्यात रोहनने शांत पण घन आवाजात म्हटले, सूरज. प्रिया काही बोलणार नाही, पण एक गोष्ट मी बोलतोय ती ऐक. सूरजने वळून रोहनकडे पाहिले. पावसाच्या धुरकट वातावरणात रोहनचा चेहरा अधिकच रहस्यमय दिसत होता. त्याच्या नजरेत एक खोल प्रेम, एक अनामिक वेदना आणि एक शांत निर्धार दिसत होता. रोहन म्हणाला, प्रिया तुझी आहे आणि तुझीच राहील. तिचं हृदय तुझ्यासाठी धडधडतं. पण आणि त्या क्षणी एक कार वेगाने आली आणि जवळपास रोहनला धडक देणार होती. प्रिया किंचाळली. सूरजने झटकन रोहनचा हात पकडून त्याला मागे ओढलं आणि तिघे एका झाडाखाली एकत्र उभे राहिले. पावसाचे थेंब फांद्यावरून थेंबाथेंब गळत त्याच्या चेहऱ्यावर पडत होते आणि त्या शांत क्षणात रोहन सूरजच्या अंगावर हलका टेकून म्हणाला, पण नियतीचं काही उत्तर आपण देऊ शकत नाही. आज तू मला वाचवलंस, पण काही सत्य तुला स्वतः शोधावं लागेल. सूरजच्या शरीरात एक थरार पसरला. त्याला जाणवलं, रोहन काहीतरी जाणतोय, काहीतरी जे फक्त प्रिया आणि नियतीच जाणते. त्या क्षणी प्रिया पुढे आली आणि सूरजचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडला. तिचे डोळे लाल झाले होते. ती हलक्या आवाजात म्हणाली, सूरज, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, पण ती तुला हादरवेल. तिचा आवाज तुटला. सूरजने थरथरत्या स्वरात विचारलं, कोणती गोष्ट प्रिया? त्या क्षणी दूरवर थंड वाऱ्याचा झोत आला. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला आणि त्या वातावरणाने एक भयमिश्रित रहस्याची धार आणखी तीव्र केली. कारण पुढचा शब्द प्रियाच्या तोंडातून पडणार होता, जो त्यांच्या तिन्ही जीवनांचा कायमच बदलणार होता. प्रियाचा घसा कोरडा पडला होता. तिचे ओठ थरथरत होते. सूरज तिच्याकडे पाहत होता. संशय, वेदना आणि प्रेम यांचं भयावह मिश्रण त्यांच्या डोळ्यात तरळत होतं. आणि त्याच्या शेजारी उभा असलेला रोहन, त्या अंधाऱ्या पावसात त्याची शांत नजर प्रिया आणि सूरज दोघांकडे काहीतरी लपवून पाहत होती. प्रिया श्वास अडखळत म्हणाली, सूरज, मी. पण ती बोलणार इतक्यात दूर कुठेतरी वीज कडाडली. तिचा आवाज तुटला. ती मागे सरकली आणि अचानक रोहनने तिचा हात घट्ट पकडला. जणू तो म्हणत होता, जे सांगायचं आहे ते सांग. पण त्याच्या स्पर्शातही एक भीती होती. सूरजने दोघांचे हात एकत्र पाहिले. त्याच्या डोळ्यात पुन्हा संशय वादळासारखा उसळला. पण त्याने आवाज दाबून विचारलं, प्रिया, सत्य काय आहे? त्या क्षणी प्रियाच्या आठवणीतून एक तीव्र क्षण जिवंत झाला. काही महिन्यापूर्वीचा तो पावसाचा रात्रीचा क्षण. प्रिया एकटी होती. बाळाची तब्येत बिघडलेली होती. सूरज गावात गेला होता
आणि ती घाबरलेली होती. रोहन आला होता. तिच्या हाताला धीर देणारा स्पर्श, तिच्या अश्रूंना पुसणारी उबदार बोटं. त्या रात्री तिच्या छातीतल्या भीतीने आणि त्यांच्या उपस्थितीने काहीतरी बदललं होतं. असा एक बदल ज्याच्या सावल्या आजही त्या दोघांच्या डोळ्यात दिसत होत्या, पण तिने ते शब्द बोलले नव्हते. त्या रात्री काय झालं हे सूरजला कधी सांगितलं नव्हतं. प्रिया वास्तवात परत आली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती हळूच म्हणाली, सूरज, त्या रात्री मी रोहनला बोलावलं होतं बाळासाठी, पण ती थांबली. सूरजचा श्वास थांबला. रोहनची मूठ आवळली. हवेतल्या वातावरणाचा तणाव इतका घट्ट झाला की प्रत्येक श्वासही कापल्यासारखा वाटत होता. प्रिया पुढे म्हणणार एवढ्यात रोहन अचानक पुढे आला. त्याचा आवाज खोल आणि अनपेक्षित निर्धाराने भरलेला होता. सूरज, ती जे सांगणार आहे ते तिच्यासाठी जितकं सत्य आहे तितकं दुःखही आहे. मी सांगतो त्या रात्री. प्रिया किंचाळत म्हणाली. रोहन थांब. पण रोहन शांत राहिला. त्याच्या आवाजातील थरथर स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री प्रियाची अवस्था बिघडली होती आणि त्या क्षणी अचानक सूरजच्या फोनचा रिंग जोरात वाजला. शांतता चिरत जणू नियतीचं स्वतः त्यांच्या तिघांच्या मध्ये उभी राहिली होती. प्रिया दचकल्यासारखी मागे झाली. सूरजने फोन पाहिला आणि चेहरा पांढरा पडला. कॉल करणारा नंबर हॉस्पिटलचा होता. सूरजचा आवाज थरथरला. हो, हॅलो. तिकडून आलेला आवाज अत्यंत गंभीर होता. सर, घराजवळच्या रस्त्यावरून एक माहिती आली आहे. तुमच्या आईच्या गाडीचा अपघात झाला आहे. तिघांचे डोळे मोठे झाले. रात्रीच्या प्रियाच्या पायाखालची जमीन. सूरजच्या सातातून फोन पडणारच होता. त्याने कसाबसा स्वतःला सावरले. तो वेड्यासारखा बाईककडे धावू लागला, पण त्याने मागे वळून पाहिलं. एका अनामिक भीतीने भरलेलं सत्य तिथेच उभं होतं. प्रिया आणि रोहन दोघेही त्याच्याकडे पाहत होते, पण त्याची नजर टाळून तो वेगाने निघून गेला. पावसात रोहन आणि प्रिया दोघेही एकमेकांसमोर एकटे उभे राहिले. वाऱ्याने त्यांच्या श्वासांचा आवाज जवळ आणला. त्या अंधारात प्रियाने हळूच कुजबुजले, रोहन, हे सगळं काय घडतंय? रोहन तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या डोळ्यात राहिलेल्या प्रेमाची ऊब आणि अंधारात दडलेलं एक गूढ सत्य दोन्ही दिसत होतं. त्याने खूप हलक्या पण खोल आवाजात उत्तर दिलं, प्रिया, काही सत्य लपवता येत नाही आणि काही सत्य नियती स्वतः उघड करत असते. आता पुढचं सत्य जवळ आलंय, फार जवळ. रोहनच्या त्या शेवटच्या शब्दांनी प्रियाच्या अंगावर शहारे उठले. सत्य जवळ आलंय हे वाक्य तिच्या मनात भेदक प्रतिध्वनीसारखं घुमू लागलं. पाऊस अजूनही कोसळत होता, पण आता त्या शांत रस्त्यावर त्याचे थेंब अजूनही त्यांच्या दोघांमधला ताण स्पर्श करू शकत नव्हते. प्रिया मंद स्वरात म्हणाली, रोहन, तू काय लपवतोयस? तिचा हात अजूनही त्याच्या पकडीत होता आणि त्या स्पर्शात अपराध, प्रेम, तळमळ, भीती सगळंच मिसळलं होतं. रोहनच्या ओठावर एक हलकंसं दुखावलेलं स्मित उमटलं. त्याने प्रियाच्या चेहऱ्यावर एक पावसाचा थेंब पुसला. त्याचा स्पर्श इतका ओळखीचा, इतका शांत की प्रियाचं हृदय क्षणभर थांबून गेलं. रोहन म्हणाला, प्रिया, मी सत्य सांगितलं तर तुझं आयुष्य बदलून जाईल. कदाचित सूरजचाही. तिचा श्वास अडखळला. तिने हलक्या आवाजात विचारलं, काय सत्य? त्या क्षणी रोहन तिला हाताने जवळ खेचतो. तिच्या डोळ्यात सरळ पाहतो. म्हणतो, तू एकटी नाहीस या सगळ्यात. मी पण अडकलेलो आहे. आणि आजची रात्र ही वेळ नाही जिथे नियतीने तुला आणि मला एकमेकांसमोर उभं केलंय. हे वाक्य ऐकताच प्रियाच्या डोळ्यासमोर फ्लॅशेस चमकले. त्या रात्रीची आठवण, पावसाचा वास, बाळाचा रडण्याचा आवाज, तिची भीती, रोहनचा धीर आणि त्या एका क्षणी त्याने तिचा हात पकडल्यावर हृदयात धडधड झालेली ओळखीची कंपने ती आठवत वास्तवात परतली. प्रिया घाबरून मागे सरकली. रोहनने लगेच तिचा हात सोडला, पण त्याच्या नजरेत अजूनही तीच ऊब आणि वेदना होती. तो हळूच म्हणाला, प्रिया, त्या रात्री तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतंस. तुझा अश्रू माझ्या हातावर पडला होता आणि त्या क्षणी मला जाणवलं की तुझ्या जगात एक जागा आहे जी तू कोणालाही सांगत नाहीस, अगदी स्वतःलाही नाही. प्रिया भेदरली. तिने थरथरत विचारलं, आणि तू काय जाणून घेतलंस? रोहनचा आवाज अचानक खोल आणि पूर्ण भावनांनी भरलेला झाला. प्रिया, मी त्या रात्री पहिल्यांदा तुझ्यासाठी घाबरलो आणि कदाचित पहिल्यांदा तुझ्यासाठी. तिचं हृदय थरथरलं. मन प्रेम. रोहन शांत झाला. पाऊस मंद झाला. वारा सुसाट वाहत होता. रोहनने उत्तर दिलं, आवाजात एक अनामिक वेदना घेऊन, हो प्रिया, प्रेम, पण ते बोलायला मी कधी धजावलो नाही. कारण तू तुझ्या जगासाठी झगडत होतीस आणि मी तुझ्यासाठी. त्या जगापासून सावलीसारखा दूर उभा राहिलो. त्या शब्दांनी प्रियाचं मन हादरलं.
तिचा श्वास सुटला आणि ती मागे वळणार इतक्यात अचानक तिचा फोन वाजला. हॉस्पिटलचा नंबर पाहून तिचं हृदय दडपलं. तिने फोन उचलला आणि तिकडून आवाज आला, मॅडम, एक महत्त्वाचं अपडेट आहे. तुमच्या सासूबाई शुद्धीवर आल्या. आणि त्यांनी पहिल्याच शब्दात एक नाव घेतलं. तिच्या संपूर्ण शरीरात थंडी पसरली. तिने थरथरत्या स्वरात विचारलं, कोणतं नाव? फोनच्या टोकावरून आवाज आला. त्यांनी सतत एकच नाव घेतलं, रोहन. प्रिया स्तब्ध झाली. रोहनही थिजून गेला. त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण ताण दिसू लागला. प्रिया हलकेच म्हणाली, रोहन, माझ्या सासूबाईंनी तुझं नाव का घेतलं? रोहनच्या डोळ्यात अचानक एक असह्य वेदना चमकली. तो मागे सरकला आणि पावसाकडे पाहत म्हणाला, कारण काही महिन्यापूर्वी जे तुला कधीच सांगितलं गेलं नाही ते तिला माहीत आहे. प्रिया जवळ आली. ती अधिक थरथरत म्हणाली, काय माहिती आहे तिला? रोहनने तिच्याकडे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं प्रेम आता एका गडद रहस्याने झाकलं गेलं होतं. तो हळूच म्हणाला, तुझ्या आणि माझ्या आयुष्यातलं ते सत्य जे आजवर लपवलेलं होतं आणि जे आता कोसळणार आहे. प्रिया भीतीने एक पाऊल मागे गेली आणि तिच्या ओठातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, कोणतं सत्य? त्या क्षणी रोहन तिच्या अगदी जवळ आला, फक्त काही इंच अंतरावर, आणि कुजबुजला, प्रिया, तो अपघात नव्हता. आणि त्या रात्री तू ज्या भीतीत होतीस ती भीतीचं कारण फक्त मी आणि तुझी सासू जाणतो. त्याचे शब्द हवेत पसरले आणि त्या पावसात जणू वेळच थांबली. काय सांगू? अजून रात्र अधिक काळी झाली होती. पाऊस थांबला होता, पण हवेत अजूनही ओलसर थरथर जाणवत होती. रोहन आणि प्रिया शांत उभे होते, पण त्यांच्यातलं अंतरही श्वासा एवढं उरलं नव्हतं. प्रियाचा आवाज फुटल्यासारखा मंद होता, रोहन, तू सांगणार होतास त्या रात्रीचं सत्य काय आहे ते? रोहनचे डोळे क्षणभर मिटले, जणू तो एखाद्या आठवणीला हात लावत होता ज्याने त्याला स्वतःलाही जाळलं होतं. तो हळूच म्हणाला, त्या रात्री तू रडत होतीस, बाळाला ताप, तुझे हात थरथरत होते आणि तू मला मिठी मारली होतीस. तुझ्या भीतीने आणि माझ्या असहाय्य प्रेमाने त्या क्षणी माझ्या नियंत्रणात काहीच नव्हतं. प्रिया एक पाऊल मागे गेली. तिचे ओठ जड झाले होते. तुझ्या डोळ्यात तेव्हा प्रेम होतं. रोहन हलकसं हसला, पण ते हसू दुःखाने भिजलेलं होतं. आणि आजही आहे. प्रिया श्वास रोखून उभी राहिली. त्या 3 शब्दांनी तिच्या आतल्या भिंती घायाळ झाल्या होत्या. पावसाच्या वासात, शांत रात्रीत आणि रोहनच्या कुजबुजण्यात काहीतरी उष्ण, धोकादायक आणि ओढ निर्माण करणारे उखुरले होते. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, तू असं काय बोलतोयस? तू मला अवघड बनवतोयस. रोहन तिच्याजवळ आला, इतका जवळ की तिच्या ओठाजवळचा थरथरचा श्वास त्याला जाणवत होता. त्याने कुजबुजले, अवघड? प्रिया, आपलं सत्य अवघड नाही, फक्त दडलेलं आहे. या शांत अंधारात तिचं हृदय जोरात धडधडलं. तिच्या डोळ्यात भीती होती आणि एक ओढही. अचानक रोहनच्या फोनवर मेसेज आला. स्क्रीनवर एका अनोळखी नंबरचं मेसेज चमकला, तुम्ही दोघे जे लपवताय ते मला माहिती आहे. सूरजला सांगायचं का? प्रियाचा पूर्ण अंग शहारला. रोहनने पटकन फोन बंद केला, पण तो एक सेकंदही लपवू शकला नाही. प्रिया घाबरून म्हणाली, कोण आहे हा? आपल्याबद्दल कोणाला काय माहिती आहे? रोहनचा चेहरा कठोर झाला. त्याचा आवाज खोल आणि सावध होता. हाच तो, कारण मी म्हणत होतो, सत्य आता जवळ आलंय प्रिया, खूप जवळ. तेवढ्यात तिच्या घरी गेलेला रस्ता अचानक निळ्या लाल प्रकाशाने उजळला. एक पोलीस जीप आणि समोर येऊन थांबली. दोघेही दचकले. हळूहळू एक इन्स्पेक्टर उतरला. त्याची नजर थेट प्रिया आणि रोहनवर आणि मग त्यांच्या एकत्र उभे असलेल्या हातावर रोखली. त्याचा आवाज थंड आणि भीती वाढवणारा होता. कुणीतरी तक्रार केली आहे तुमच्या दोघांबद्दल आणि अपघाताबद्दल. काही माहिती असू शकते असं सांगितलं आहे. तिघांत अचानक एक थरारक शांतता पसरली. प्रिया हादरली. अपघात कोणता? इन्स्पेक्टर पुढे आला. आज संध्याकाळी झालेल्या गाडीच्या अपघातात एका व्यक्तीला जखमी अवस्थेत सापडले आणि त्याच्या गाडीतून एक फोटो मिळाला, एका स्त्रीचा फोटो. तो फोटो रोहनकडे पुढे केला. रोहनने पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. तो फोटो प्रियाचाच होता. प्रियाचे पाय बधीर झाले. तिच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होते, कसं? इन्स्पेक्टरचा आवाज शांत पण घातक होता. प्रश्न एकच आहे, तो फोटो तुझ्याकडे कसा आला? रोहनने प्रियाचा हात पकडला. अनाहूतपणे आधीच थरथरणारे तिचे हात त्याच्या पकडीत शमत होते नव्हते. रोहन हलक्या पण ठाम आवाजात म्हणाला, सर, ते समजावू शकतो, पण त्यासाठी. इन्स्पेक्टरने मध्येच कट केला. अजिबात नाही. आधी तुम्ही दोघं स्टेशनला चला.
रोहनचंही स्टेटमेंट घ्यायचं आहे. प्रिया अक्षरशः थिजली. रोहनने तिचा हाताचा पकड अजून घट्ट केला आणि कुजबुजला. काळजी करू नको, मी आहे इथे. पण त्याच्या आवाजातला कंप सांगत होता तो तिच्यासाठी जास्त घाबरलेला आहे. पोलीस जीपच्या मागच्या सीटवर प्रिया आणि रोहन शांत बसले होते, पण त्या शांततेतही त्याची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. बाहेरच्या रस्त्यावरून जाताना निळ्या लाल लाईट्स प्रियाच्या चेहऱ्यावर पडत होत्या आणि प्रत्येक प्रकाशाने तिच्या डोळ्यातील चिंता अजून खोल होत होती. रोहन तिच्याकडे पाहतच होता. हळू आवाजात तो म्हणाला, प्रिया, काही झालं तरी तू घाबरू नको, मी सर्व सांभाळतो. प्रिया त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली, पण रोहन, आपल्याला कोण त्रास देतंय आणि आईच्या अपघाताशी आपला काय संबंध? रोहन उत्तर देणार तेवढ्यात जीप थांबली. पोलीस स्टेशनसमोर उतरल्यावर इन्स्पेक्टरने त्यांना वेगवेगळ्या खोलीत बसवलं. काही मिनिटांनी इन्स्पेक्टर प्रियासमोर आला आणि तिच्यासमोर टेबलावर 3 गोष्टी ठेवल्या. एक फोटो, त्याच्यात तीच होती. एक मोबाईल ज्यातून धमकीचा मेसेज आला होता आणि एक ब्रेसलेट. प्रिया ते पाहताच शहारली. ते ब्रेसलेट सूरजच्या आईचं होतं. तिचा आवाज तुटला, हे इथे कसं आलं? इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाला, अपघात झालेल्या गाडीतून हेच मिळालं आणि गाडी ज्या खड्ड्यात सापडली तेथे कोणीतरी आधी पोहोचलं होतं. त्याच्या पावलांचे ठसेही मिळालेत. प्रिया आदरली. कोणाचे? इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाला, रोहनचे. प्रियाचं हृदय कोसळल्यासारखं झालं. त्या क्षणी तिने जे श्वास ठेवलं होतं त्यावरच संशय फुटला. पण तिने धीर करून विचारलं, तुम्हाला खात्री आहे? इन्स्पेक्टर म्हणाला, अजून नाही, पण पुरावे तसंच दाखवत आहेत. तेवढ्यात अचानक दार उघडून दुसरा कॉन्स्टेबल धावत आला. सर, एक नवीन माहिती. जखमी अवस्थेत सापडलेली व्यक्ती शुद्धीवर आलेत. खोलीत क्षणभर शांतता पसरली. इन्स्पेक्टर म्हणाला, त्याचं नाव आहे सूरजचे काका रघुनाथ. प्रियाच्या अंगावर काटा आला. रघुनाथ काका? पण ते इथे काय करत होते? काही कळायच्या आत इन्स्पेक्टर आणि प्रिया दोघेही हॉस्पिटलला गेले. बेडवर पडलेले रघुनाथ काका अर्ध्या शुद्धीत होते. प्रियाने त्यांचा हात धरला. काका, अपघात कसा झाला? त्यांनी थरथर डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाले, प्रिया, हे तुझ्यामुळे नाही, तुझ्या चुकीमुळे नाही, तुझ्या नावामुळे. प्रिया थिजली. काका पुढे म्हणाले, मी तुझ्या घराजवळून जात होतो तेव्हा मला गाडीच्या हेडलाईटमध्ये काहीतरी दिसलं. कोणीतरी तुझ्या फोटोचा एक तुकडा रस्त्यावर टाकत होतं. मला संशय आला. मी थांबलो आणि मी त्याला पाहिलं. प्रियाचा श्वास रोखला. काका थरथरत म्हणाले, मी पाहिलं. तो रोहन नव्हता. प्रिया एकदम स्तब्ध झाली. मग कोण? रघुनाथ काकांनी खूप प्रयत्न करून एकच नाव उच्चारलं, सूरज. प्रिया मागे सरकली. तिच्या कानात आवाज घुमू लागला, सूरज. तिचा मेंदू गोंधळला. तेवढ्यात नर्स धावून आली. काकांची अवस्था गंभीर झाली होती. प्रिया बाहेर आली. तिचा श्वासच लागत नव्हता. बाहेर रोहन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि वेदनांचं मिश्रण होतं. त्याने विचारलं, काय झालं? काकांनी काय सांगितलं? प्रिया गोंधळलेल्या आवाजात म्हणाली, त्यांनी म्हणलं अपघात करणारा तू नाहीस, पण सूरज. रोहन स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले. त्याचा आवाज फुटला, प्रिया, मला आधीच शंका होती. त्या रात्री तू मला फोन केलास तेव्हा सूरज कुठे होता हे त्याने नीट सांगितलेलं नव्हतं. प्रियाच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, पण रोहन, सूरज असं का करेल? रोहन हळू आवाजात म्हणाला, कारण त्याला वाटत होतं मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू. प्रिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मग मी. रोहनचा आवाज खोल, थरथरणारा पण प्रामाणिक होता. तू माझ्यासाठी सगळं होतीस प्रिया. आणि कदाचित सूरजला ते कळलं होतं. त्या क्षणी पोलीस स्टेशनकडून फोन आला. कॉल उचलल्यावर इन्स्पेक्टरचा आवाज ऐकू आला, आम्हाला दुसरे पुरावे सापडलेत. अपघात करणारी गाडी ती सूरजच्या नावावर निघाली आहे. प्रिया कोसळली. रोहनने तिला धरलं. संपूर्ण सत्य तिच्यासमोर उघड पडत होतं. त्या रात्री, त्या शंकेच्या, भीतीच्या, प्रेमाच्या रात्री सगळं गुंतागुंतीचं सत्य एकत्र फुटलं होतं. पण अचानक कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज आला. दोघांनी वळून पाहिलं. दरवाजात सूरज उभा होता. चेहरा ओरखडलेला, डोळ्यात वेडेपणा आणि हातात काहीतरी पकडलेलं. प्रिया शहारली. सूरज पुढे आला. त्याच्या हसण्यात दुःख, मत्सर आणि वेळ मिसळलेलं होतं. तो म्हणाला, प्रिया, तू माझी होतीस, पण मी तुला गमावणार नव्हतो. आणि त्या रात्री ना आज. रोहन तडक पुढे आला. सूरज, जे केलंस त्याची किंमत मोठी आहे. सूरजचा चेहरा विकृत रागाने ताणला गेला. किंमत? मी फक्त माझं वाचवत होतो, तुम्हा दोघांना दूर ठेवत होतो. प्रियाने थरथरत विचारलं, आईचा अपघात? सूरज किंचित हसला. आईला काही होणार नव्हतं, फक्त घाबरवायचं नव्हतं. पण रघुनाथ काका मध्ये आले
रोहन पुढे झेपावणार तेवढ्यात सूरजने हात वर केला. त्याच्या हातात प्रिया बांधून ठेवलेल्या एक छोटा चाकू होता. रोहन थांबला. प्रिया स्तब्ध झाली. त्या क्षणी अचानक कॉरिडॉरमध्ये पोलीस धावून आले. सूरज मागे हटला. गोंधळात मायूस चेहऱ्याने तो एकच वाक्य ओरडला, प्रिया, तू माझ्यावर प्रेम केलं होतंस ना? प्रिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली, केलं होतं, पण तू मला गमावलं. मी नाही. पोलिसांनी सूरजला अटक केली. त्याचा चेहरा वेदनेने ओला झाला. पण आता सगळं संपलं होतं. काही तासांनी सगळी चौकशी संपली. बाहेर पाऊस थांबून चंद्र उगवला होता. प्रिया हॉस्पिटलच्या बाहेर येऊन शांत बसली. रोहन तिच्या शेजारी येऊन बसला. तो काही बोलला नाही. फक्त तिच्या थरथरणाऱ्या हातावर आपला हात ठेवला. ती हळूच त्याच्याकडे वळून पाहिली. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, निर्भळ, निरागस आणि न बोललेलं. प्रिया हळू आवाजात म्हणाली, रोहन, मी खूप काही गमावलं, पण कदाचित काही सापडलं सुद्धा. रोहन हसला. एक सुंदर शांत हसू. त्याने तिचा हात अलगद उचलला आणि आपल्या छातीवर ठेवला. तो म्हणाला, आता काळजी फक्त एकच आहे, तू परत एकटी कधीच राहू नये. प्रिया डोळे मिटून त्याच्या खांद्यावर झुकली. तिला पहिल्यांदा शांती जाणवली. वेदना, धोका, गोंधळातून बाहेर आलेली प्रेम, पण प्रेमाच्या उभेत उसावलेली आणि त्या रात्री अंधारातून गेलेली ती तुटलेली कथा अखेर शांत झाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.